अध्याय 13वा श्री स्वामी चरित्र सारामृत त्रयोदश अध्याय. श्री गणेशाय नमः. शुक्ल पक्षीचा शशिकर वाढे जैसा उत्तरोत्तर तैसे हे स्वामी चरित्र अध्याध्यायी वाढले. द्वादशाध्यायाचे अंती श्रीपाद भट्ट बाळप्पा प्रती कपटयुक्तीने पशुपाती परी झाले व्यर्थची. खिन्न झाले चोळप्पा म्हणे श्रीची पूर्ण कृपा. मजोनी तया बाळप्पा प्रिय असे झाला. वर्तले ऐसे वर्तमान बाळप्पा एकनिष्ठा धरून. स्वामी सेवा रात्रंदिन अत्यानंदे करीतसे. स्वयंपाकादी करावयासी लज्जा वाटतसे तयाशी. तया ते एके समयासी काय बोलती समर्थ. निर्लज्जाशी सनिध गुरु ऐसे जाण निरंतरू. ऐसे बोलता सद्गुरु बाळप्पा मनी समजला. अनेक उपाय करून शुद्ध केले बाळप्पाचे मन. स्वामी विने दैवत अन्य नशेचे थोर या जगी. सेवे कर्या माझी वरिष्ठ सुंदराबाई होती तेथे. तिने सेवे कर्यास नित्य त्रास द्यावा व्यर्थची. नाना प्रकारे बोलन करी सर्वांचा अपमान. परी बाळप्पावरी पूर्ण विश्वास होता तियेचा. परी कोणी एके दिवशी मध्यरात्रीच्या समयासी लघुशंका लागता स्वामीशी बाळप्पा ते उठविले. श्री ते दरोनिया करी घेऊन गेले बाहेरी. पाहुणी ऐशी परी बाई अंतरी कोपली. म्हणे याने येऊन स्वामी केले आपण आधीन. माझे गेले श्रेष्ठपण अपमान जाहला. तैपासून बाळप्पाशी त्रास देत अहर्निशी. गाराने सांगता समर्थाशी बाई ते शब्द ताडिती. अक्कलकोटी श्री समर्थ प्रथमत ज्यांचे घरी येत. चोळप्पा विख्यात स्वामी भक्त झाला. एक तपपर्यंत स्वामी सेवा तो करीत. तयाशी द्रव्य साभवत असे सांप्रत लागली. दिवाळीचा सण येत राजमंदिरा माझी समर्थ. राहिले असता आनंदात वर्तमान वर्तले. कोण्या भक्ते समर्थासी अर्पिले होते चंद्रहाराशी. सणानिमित्त त्या दिवशी अंगावरी घालावा. राणीची ये मनात विचार येता त्वरित. सुंदराबाईसी लोभत चंद्रहार द्यावा की. सुंदराबाई बोलली तो आहे चोळप्पा जवळी. ऐसे ऐकता त्या काळी जमादार पाठविला. गंगोलाल जमादार चोळप्पा जवळी ये सत्वर. म्हणे द्यावी जी चंद्रहार राणीसाहेब मागती. चोळप्पा बोले तयासी हार नाही आम्हापाशी. बाळप्पा ठेवितो तयासी तुम्ही मागून घ्यावा की. ऐसे ऐकून सत्वर गंगोलाल जमादार बाळप्पा जवळी येऊन सत्वर हार मागू लागला. बाळप्पा बोले सत्वर आपणापाशी चंद्रहार. परी चोळप्पाशी त्यावर सत्ता असे सर्वस्वे. ऐसे ऐकून बोलणे जमादार पुशे चोळप्पा कारणे. जबाब दिदला चोळप्पाने बाळप्पा देती तरी घेईजे. ऐसे भाषण ऐकून जमादार परतोन नृपमंदिरी येऊन वर्तमान सर्व सांगे. चोळप्पाची ऐकून कृती राग आला राणी प्रती. सुंदराबाईंनी गोष्टी तयाविरुद्ध सांगितल्या. कारभार चोळप्पाचे करी जो होता आजवरी. तो काढून तयासी दुरी करावी राणी म्हणतसे. पहिलेच होते बाईच्या मनी सहाय्य झाली आता राणी. सुंदराबाईचा गगनी हर्ष तेव्हा न समाये. चोळप्पाने आजवरी केली समर्थांची चाकरी. धनप्राप्ती तया भारी समर्थ कृपेने होतसे. असो एके अवसरी काय झाली नवलपरी. बैसली समर्थाची स्वारी भक्तमंडळी वेष्टित. एक वस्त्र तयावेळी पडले होते श्री जवळी. तयाची करोनिया जोळी समर्थे करी घेतली. अल्लख शब्द उच्चारिला म्हणती भिक्षा द्या आम्हाला. तयावेळी सर्वत्राला आश्चर्य वाटले. झोळी घेतली समर्थे काय होणे असे तेथे. जे जे दर्शन आले होते त्यांनी भिक्षा घातली. कोणी एक कोणी 2 रुपये टाकती आणून. न लागता एक क्षण 100वर गणती झाली. झोळी चोळप्पा ते देऊन समर्थ बोले काय वचन. चोळप्पा तुझे फिटले ऋण स्वस्त आता बसावे. पाहोनिया द्रव्यासी आनंद झाला तयासी. परीन आले मानसी श्रीचरण अंतरले. तयासी झाले मास 2 पुढे काय झाले वर्तमान. राणीच्या आज्ञेनं शिपाई 2 स्वामी जवळी पातले. त्यांनी उठवून चोळप्पासी आपण बैसले स्वामीपाशी. चोळप्पाच्या मानसी दुःख पार झाले. स्वामी पुढे वस्तू येती त्या शिपाई उचलिती. चोळप्पा ते काही न देती ने तरी घेती हिरोनी. चोळप्पाशी दूर केले बाईसी बरे वाटले. ऐसे काही दिवस गेले बाळप्पा सेवा करिता ती. कोणी एके अवसरी सुंदराबाई बाळप्पावरी रागवणे दृष्टोत्तरी ताडण करी भवसाळ. ते ऐकोनी बाळप्पासी दुःख झाले मानसी. सोडोनी स्वामी चरणासी म्हणती जाओ येथोनी. ऐसा केला विचार झाले असता रात्र. बाळप्पा गेले बिराडावर खिन्न झाले मानसी.
आज्ञा समर्थाची घेऊनी म्हणती जावे येथोनी. याकरिता दुसरे दिनी समर्थाजवळी पातले आपुली आज्ञा घ्यावयासी. बाळप्पा येतो या समयासी अंतर्ज्ञानी समर्थाशी तत्काळ विदित जाहले. तेव्हा एक सेवेकऱ्यास बोलले काय समर्थ. बाळप्पा दर्शनाशी येत त्यासी आसन दाखवावे. बाळप्पा येतात त्या स्थानी आसन दाविले सेवेकऱ्यांनी. तेव्हा समजले निजमनी आज्ञा आपणा मिळेना. कोठे मांडावे आसन विचार पडला त्या लागून. तो त्याच रात्री स्वप्न बाळप्पाने देखिले. श्री मारुतीचे मंदिर स्वप्ने आले सुंदर. तेथे जाऊन सत्वर आसन त्यांनी मांडिले. श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करीत एक वेळ दर्शना येत हिशोब ठेवीत जपाचा. काढून दिले बाळप्पाशी आनंद झाला बाईशी. गर्व बरे ती कोणाशी मानिनाशी जाहली. सुंदराबाईशी करावे दूर समर्थांचा झाला विचार. त्याचप्रमाणे चमत्कार करून या दाविती. जे कोणी दर्शना येत त्यासी बाई द्रव्य मागत. धनधान्य साठवित अशा प्रकारे करोनी. बाईची कृत्ये दरबारी विदित केली थोर चोरी. बाईने राहावे दुरी श्रीचरणापासूनी. परी राणीची प्रीती बाईवरी बहु होती. या कारणे कोणाप्रती धैर्य काही होईना. अक्कलकोटी त्यावसरी माधवराव बर्वे कारभारी. तयासी हुकुम झाला सत्वरी बाईसी दुरी करावे. परी राणी सभिओनी तैसे न केले तयानी. समर्थ दर्शनाशी एके दिनी कारभारी पातले. तयासी बोलती समर्थ कैसा करिता कारभार. ऐसे कोणिया उत्तर बर्वे मनी समजले. मग त्यांनी त्याच दिवशी पाठविले फौजदारासी. कैद करून या बाईसी आणावी म्हणती सत्वर. आज्ञेप्रमाणे सत्वर बाईसी बांधी फौजदार. बाई करी शोक पार घेत ऊर बडवुनी. फौजदाराशी समर्थ काही एक न बोलत. कारकीर्तीचा अंत ऐसा झाला बाईचा. स्वामीची या सेवेकरिता सरकारातून तत्वता. पंचनेमुनी व्यवस्था केली असे नृपराये. मग सेवा करावयासी घेऊन गेले बाळप्पाशी. म्हणती देऊ तुम्हाशी पगार सरकारातून. बाळप्पा बोलले तयासी द्रव्यशा नाही आम्हासी. आम्ही निर्लोभ मानसी स्वामी सेवा करू की. बाळप्पाचा जप होता पूर्ण एका भक्तास सांगून. करविले श्रीने उद्यापान हिशोब जपाचा घेतला. बाळप्पानी चाकरी एक तप सरासरी. केली उत्तम प्रकारी समर्था ते प्रिय झाले. अक्कलकोटी नगरात अद्यापि बाळप्पा राहत. श्रीपादुकांची पूजा करीत निराहार राहोनी. जे जे झाले स्वामी भक्त त्यात बाळप्पा श्रेष्ठ. तयावरी श्री समर्थ करीत होते प्रेम बहु. ऐसे बाळप्पाचे चरित्र वर्णिले असे संकलित. स्वामी चरित्र सारामृत चरित्र सार घेतले. दृढ निश्चय आणि भक्ती तैशी सद्गुरु चरणी आसक्ती. तेने येत मोक्ष हाती अन्य साधने व्यर्थची. दृढ निश्चयाचे उदाहरण हे चरित्र असे पूर्ण. श्रोती होनी सावधान श्रवणी आदर धरावा. उगीच करीती दांभिक भक्ती त्यावरी स्वामी कृपा न करती. सद्भावे जे नमस्कारिती त्यावरी होती कृपाळू. पुढले अध्यायी सुंदर कथा ऐका श्रोते देवनी चित्ता. जेने निवारे सर्व व्यथा पापराशी दग्ध होती. अक्कलकोट निवासिया जय जयाजी स्वामी राया. रात्रंदिन तुझ्या पाया विष्णू शंकर वंदिती. इति श्री स्वामी चरित्र नाना प्राकृत कथा संमत. सदा भक्त परिसोत त्रयोदशाध्याय गोडः. श्री स्वामी चरणार्पणमस्तु. श्रीमस्तु शुभं भवतु. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.